OTT मुळे कथा मोकळ्या झाल्या का प्रेक्षक गोंधळलेत? नक्की काय झाले आता? दोन्ही झाले. अच्छा. दोन्ही झाले. हम्म, हम्म. कथा मोकळ्या नक्कीच झाल्या. ओटीटी प्लॅटफॉर्मला अजून तरी एवढं सेन्सरशिप नाहीये नाही त्याच्यामुळे जितकं टीव्ही आणि जितकं फिल्मना आहे. नाही. हम्म. त्यामुळे कथा खरोखर मोकळ्या झालेल्या आहेत. हो, पण निगेटिव्ह गोष्टींकडे जाणाऱ्या कथा सुद्धा आहेत. खूप हो. जास्त सेक्स दाखवतात, खूप जास्त व्हायलन्स दाखवतात हम्म. गरजेपेक्षा, जे मला नाही पटत कधी कधी, हम्म, की एवढं दाखवायची गरज नाहीये. आणि कंटेंट एवढं वाढलेलं आहे, कथा मोकळ्या झाल्यामुळे हम्म. कंटेंट एवढं वाढलंय की मी हे बघू की ते बघू, ते बरोबर. बघू की ते बघू, असं लोकांचा गोंधळ झालेला आहे. त्यात वेळ नाही लोकांना एवढा आता. एक्झॅक्टली. हम्म, त्यांनी हम्म. ते बघा म्हणजे आता माझं असं म्हणणं आहे लोकांना, तुमच्या माध्यमातून लोकांना, जे ऑडियन्स आहे त्यांना सांगायची ही इच्छा आहे की तुम्ही आता इनफॅक्ट जे OTT प्लॅटफॉर्म आहेत ना, त्यांना तुम्ही चार्ज करा, की सांगा तुमचा कंटेंट जर आम्ही बघायचा असेल तर तुम्ही आम्हाला पैसे द्या. हम्म, हम्म. OTT प्लॅटफॉर्मनी ऑडियन्सला पैसे द्या तर आम्ही तुमचा कंटेंट बघू, असं उलट व्हायला झालं पाहिजे सुरुवात. तर मग अजून चांगले कंटेंट येतील. आणि करेक्टेड कंटेंट येईल. हम्म, हम्म, हम्म. मी सेन्सर्ड म्हणत नाहीये, मी करेक्टेड म्हणतोय. बरोबर. करेक्टेड आल्यानी ज्या गोष्टी व्यवस्थित घडायला पाहिजे त्या घडत, ते शेप होत राहील. म्हणजे आपला समाज जो आहे तो व्यवस्थित घडत राहील. नाही, जे समाजात आता हल्ली जे काही लहान मुलीवर बलात्कार किंवा इतर गोष्टी, ज्या घरात रेप, हे जे काही चाललेलं आहे ते ते चुकीचंच आहे ना. कुठेतरी सारखं दिसतंय, पाहतंय, त्यातून म्हणजे एखाद्या माणसाला ते करावंसं वाटतंय आणि त्यातून ते होतंय, असंही मला वाटतंय परिणाम होतो या गोष्टीचा. म्हणजे जरी जरी OTTनी ते डिस्क्लेमर टाकला की हम्म. व्ह्युअर डिस्क्रेशन इज ॲडवाइज्ड, हम्म. किंवा प्रोड्युसरनी सुद्धा व्ह्युअर डिस्क्रेशन, कारण ए सर्टिफिकेट नाही की काय UA सर्टिफिकेट नाहीच त्याला, हम्म, हम्म, हम्म. जिकडे रिस्ट्रिक्ट करू शकतो. मग ते ह्या गोष्टी होणारच आहेत ना. व्ह्युअर डिस्क्रिशन इज ॲडवाइज, म्हणजे बघणाऱ्यांनी ते डिस्क्रिशन करावं की बाबा हे आपल्या घरच्यांना दाखवावं की नाही, मुलांना दाखवावं की नाही, माझा जो 15 वर्षाची मुलगी आहे तिला हा कंटेंट दाखवावा का, हम्म, हम्म, हम्म. हे. पण मी नाही दाखवलं तर तिच्या मोबाईलवरती आहे. मोबाईलवरती बघून मोकळी होणारच आहे. हो, हो, हो. ह्या सुद्धा गोष्टी आहेत. बरोबर. सो व्ह्युअर डिस्क्रिशन इज ॲडवाइस एवढंच डिस्क्लेमर टाकून होणार नाहीये OTT प्लॅटफॉर्म. मी असं म्हणत नाही की सेन्सरशिप असायला पाहिजे, मी त्या गोष्टी मोकळ्या असायलाच हव्यात, गोष्टी मोकळ्या करा, पण तुम्ही कोणत्या तऱ्हेने प्रेझेंट करताय ना, अतिरेक नको त्याचा. हा, त्याचा अतिरेक नको. ते जरा ज्या तऱ्हेने प्रेझेंट केलं जाते ते आटोक्यात, ते जरा उस पर काबू रखो भाई, उस पर थोड़ा सा लगाम लगाओ.